नमस्कार. माझं नाव ओंकार तावरे आणि आपण आपले काळ व कामातले पुढचे प्रकार पाहणार आहोत. इथून पुढचे जे प्रकार आहेत 5 किंवा जे 6 प्रकार असतील त्या प्रकारांसाठी ना गणित लिहून घेताना अशी लिहून घ्यायची: मजूर, तास, दिवस व सगळ्यात शेवटी त्यांचं काम किंवा जे काही त्यांची पट असेल, काम किती पटीमध्ये केले ते पट असेल, किंवा त्यांना जी काही समजा मजुरी मिळते, जो काही त्यांचा मोबदला मिळतो. लिहून घेताना कसं लिहून घ्यायचे? पहिल्यांदा मजूर लिहून घ्यायचे, मग त्यांचे तास दिले असतील तर ते लिहून घ्यायचे, दिवस ते लिहून घ्यायचे. मग याच्यापैकी जे काही असेल, काम असेल, पट असेल किंवा मजुरी जे काही त्यांना मिळतो, जो काही मोबदला मिळतो, ते जे काही असेल ना ते असं लिहून घ्यायचं. जर तुम्ही असं गणित लिहून घेतलं तर याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाहीये. या पद्धतीने लिहून घेतलं ते गणित सुटतात. तर आपण त्यातलं पहिलं गणित बघूयात. पहिलं गणित असं आहे: शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता या गणितामध्ये आपल्याला काय दिले? त्यांनी फक्त मजूर दिलेले आहेत, दिवस दिले आणि काम व पट दिलेले आहे. इथं तासाची गरज या गणितामध्ये नाहीये. त्यांनी काय दिलेले? शेतातील तण काढण्यासाठी 5 मजूर आहेत. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना, आता काम सेमच आहे, एकच काम आहे. शेतातलं तण काढायचं ते एकच काम आहे, तेच काम करण्यासाठी सेम काम आहे, तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता फक्त असं लिहून घेतल्यावरती काय करायचं? इथं जे काही संख्या असेल त्यांचा समोरासमोर संख्यांचा गुणाकार करायचा आहे आणि काम, पट व मजुरी किंवा जो काही मोबदला असेल इथं फक्त तिरकस गुणाकार करून घ्यायचा असतो. आता इथं तर एक आहे तर त्याचा काही जास्त फरक नाही पडणार आहे, पण पुढचे काय काय असे प्रकार की ज्यामध्ये काम, पट किंवा मजुरी दिलेली असते त्यामध्ये फक्त मग ते काय करायचं? क्रॉस मध्ये घ्यायचं असतं. हे लिहायचं कसं ते सांगतो. इथं काय दिलेलं? 5 मजूर आहेत, तर 5 गुणिले काय ना आपलं पुढचं 12 दिवस, बरोबर ते गुणिले 1 घेतलं नाही घेतलं काही फरक नाही पडत. इथं आहेत बरोबर घेतलं ती 15 गुणिले काय आहे x, आणि वरचं 1 घेतलं नाही घेतलं सध्या काही फरक नाहीये पडणार. आता हे गुणाकारातले 15 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यावरती काय होतील? ते भागाकारामध्ये येतील. म्हणजे 5 गुणिले 12 भागिले 15 बरोबर x. आता ते कितीचा भाग लागतोय? 5चा. 5 1 5, 5 3 15 आणि 3 चौक 12. म्हणजे x बरोबर आपले किती आलं? x बरोबर 4 आलं, जे की आपलं आहे दिवस. म्हणजे 5 मजुरांना 5 मजूर एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर 15 मजूर तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर 4 दिवसामध्ये पूर्ण करतील. सेम 11व्या प्रकारातलं आपलं पुढचं गणित असं आहे: 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 माणसे लागल्यास काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता या सुद्धा गणितामध्ये त्यांनी काय दिले? फक्त माणसे दिलेली आहेत, त्यांचे तास नाही दिलेले कामाचे, तर आपण ते घेणार नाही. तिथं काहीतरी दिले, दुसरं दिवस दिलेले आहेत आणि पुढे त्यांचं काम सांगितलेलं आहे. तर माणसे किती आहेत? 15 माणसे एक काम आहे ते 16 दिवसांमध्ये पूर्ण करत आहेत, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी, तेच काम आहे, एकच काम आहे, तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 माणसांना किती दिवस लागतील? आता आपण काय करतो? तुम्हाला आधी सांगितलेलं जे शेवटचं असते आपण घेतलेलं काम, पट किंवा मजुरी, ते फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये घेतो. तेच फक्त शेवटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये का घ्यायचं? तर ते या संख्यांच्या समप्रमाणामध्ये असतं, म्हणून ते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं. म्हणजे इथल्या या संख्यांचा समोरासमोरील संख्यांचा गुणाकार होतात आणि या संख्यांचा इथं तिरकस गुणाकार होणार. लिहून कसं घेणार आपण? 15 गुणिले 16 बरोबर 1 घेतलं नाही घेतलं काही फरक नाही पडते, बरोबर इथं 24 गुणिले x आणि वरचा 1 घेतलं नाही घेतलं काही फरक नाही पडत. तर हे 24 इथं गुणाकारात आहेत, ते दुसऱ्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आले की ते काय येणार? भागाकारामध्ये येणार, बरोबर x. आणि कितीचा भाग लागतोय? 4चा. 4 सख 24, 4 चौक 16, परत 2चा लागला, 2 दुने 4, 2 त्रिक 6, इथं 3चा लागला, 3 5 15 आणि 5 दुने 10. म्हणजे आपलं x बरोबर किती आले? तर उत्तर 10 आलेलं आहे. म्हणजे 15 माणसं एक काम 16 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 24 माणसं 10 दिवसांमध्ये पूर्ण करतील. आपलं आता 11व्या प्रकारातलं तिसरं गणित असं आहे: एक काम 10 मजूर 18 दिवसात पूर्ण करतात, तर 6 मजूर तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? आपल्याला त्यांनी काय दिलेले आहेत? मजूर दिलेले आहेत, त्यांचे कामाचे दिवस
तास नाहीये दिलेले तर आपण तो सेक्शन घेतलेलाच नाही, तो कॉलम आपण घेतलाच नाही तास नाहीये दिलेले तर. आपण त्यांचे कामाचे दिवस घेतले व इथं काय घेतलं, काम घेतलं. काम, पट किंवा जे काही दिलेलं असेल ते. त्यांनी काय दिलेलं आहे, 10 मजूर आहेत. 10 मजूर आहेत. एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात, 18 दिवसांमध्ये पूर्ण करत आहेत. तर 6 मजूर तेच काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील. आता आपण काय घेतो, या पहिल्या 2 कॉलमचा समोरासमोर संख्यांचा गुणाकार घेतो. फक्त कामच आपण तिरकस गुणाकारामध्ये घेतो. हे कसं घेणार आपण, 10 गुणिले 18, एक घेतले नाही घेतले काही जास्त फरक नाही पडणार आहे. आणि तर 6 गुणिले x घेतले. आता हे 6 इथं गुणाकारात आहेत, दुसऱ्या बाजूला ते काय येणार, ते भागाकारामध्ये येतील. तर 10 गुणिले 18 भागिले 6 बरोबर x. इथं भाग कितीचा लागला, 6 18 आणि 10 30. तर x बरोबर आपले मग किती दिवस आले, 30 दिवस. म्हणजेच 10 मजूर एक काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तर 6 मजूर तेच काम किती दिवसांमध्ये, 30 दिवसांमध्ये पूर्ण करतील. आता 12व्या प्रकारातलं पहिलं गणित असं आहे, 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम 12 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल. आता या प्रकारामध्ये त्यांनी तास सुद्धा ऍड केलेला आहे. तास जो कॉलम होता ना तो सुद्धा त्यांनी ऍड केलेला आहे. म्हणजे इथं काय काय दिलेले आहे आपल्याला, मजूर दिलेले आहेत, त्यांचे कामाचे तास दिलेले आहेत, प्रतिदिन कामाचे तास आहेत ते, त्यांनी किती दिवस काम केलं ते दिलेलं आहे. आणि आपण काम काय घेतो, काम शेवटी घेतो. काम, पट आणि मोबदला किंवा मजुरी जे काय असेल ते आपण शेवटी घेतो. काय घेतो, तर आपल्याला ते तिरकस गुणाकार करायचा असतो त्याचा. या बाकी सगळ्यांचा समोरासमोर गुणाकार होतो, फक्त कामाचा तिरकस गुणाकार होतो. तर या गणितात त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे, 18 मजूर आहेत. 18 मजूर आहेत, रोज 12 तास काम करत आहेत आणि एक काम जे आहे ते किती दिवसांमध्ये, 30 दिवसांमध्ये संपवत आहेत, 30 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तर तेच काम जर आपण 20 मजुरांना सांगितलं, रोजचे 36 म्हणजे 36 दिवस, 20 मजुरांना 36 दिवस तेच काम करायला सांगितलेलं आहे. तर त्यांना ते किती तास, रोज किती तास ते त्यांना करावं लागेल, ते म्हणजे ते काम त्यांचं 36 दिवसाकडनं त्यांच्याकडून संपून जाईल. आपण काय घेतो, इथल्या समोरासमोर संख्यांचा गुणाकार घेतो आणि फक्त कामच आपण तिरकस गुणाकारामध्ये घेतो. आता इथं काम एकच आहे, म्हणजे एकच आहे, तर ते काय घेतलं नाही घेतलं जास्त फरक नाही पडणार आहे. इथं आपण कसं घेणार याला, 18 गुणिले 12 गुणिले 30 बरोबर. आता खालची लाईन घेऊ, ते गुणाकार ते एक काय घ्यायची गरज नाही. आता खालची लाईन घेतली, 20 गुणिले x गुणिले 36. तर आता फक्त x सोडून या दोन्ही पण टर्म गुणाकारातल्या इकडे आल्यावरती काय येणार, ते भागाकारामध्ये येणार. म्हणजे 18 गुणिले 12 गुणिले 30 भागिले 20 गुणिले 36 बरोबर x. आणि भाग कितीचा लागतोय, 18 दुने 36, या शून्याला हे शून्य गेले, बे सक 12 आणि बे त्रिक 6 आणि 3 त्रिक 9. तर इथं आलं x बरोबर 9. म्हणजे आता 18 मजुरांना तेच काम 36 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी रोज 9 तास काम करावे लागेल. 12व्या प्रकारातलं दुसरं गणित असं आहे, 15 माणसे प्रतिदिन 8 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 माणसांना 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रतिदिन किती तास काम करावे लागेल. आपल्याला त्यांनी काय दिले, माणसे म्हणजेच मजूर जे काय असेल ते आपल्याला त्यांनी किती दिलेले आहेत, तर इथं 15 मजूर किंवा 15 माणसे आहेत, प्रतिदिन 8 तास काम करत आहेत व एक काम 20 दिवसांमध्ये ते संपवत आहेत. पुढे काय दिले, तेच काम म्हणजे एकच काम, तेच काम करण्यासाठी 20 माणसांना किंवा 20 मजुरांना ते काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी त्यांना रोज किती तास काम करावं लागणार असं त्यांनी विचारले. त्यांचे रोजचे कामाचे तास किती असतील. आपण काय घेतो, इथल्या सगळ्या संख्यांचा मजूर, तास, दिवस या सगळ्या संख्यांचा समोरच्या समोर संख्यांचा गुणाकार घेतो. फक्त काम जे दिलेलं असेल, काम, पट किंवा मजुरी किंवा मोबदला, ते आपण तिरकस गुणाकारामध्ये घेतो. आता आपण ते लिहून कसं घेणार, 15 गुणिले 8 गुणिले 20, ते गुणिले 1 घेतले नाही घेतले जास्त फरक नाही पडणार आहे. आणि तर काय घेणार आहे, बरोबर 20 गुणिले x गुणिले 12. आता फक्त इथला x सोडून 20 आणि हे 12 गुणाकारातले दुसऱ्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आले की ते कशात येणार आहेत, भागाकारामध्ये. भागिले 20 गुणिले 12 बरोबर x. आणि तर भाग किती लागतोय, या 20 ला हे 20 गेले, 4 दुने 8, 4 त्रिक 12, हे 3 5 15 आणि 5 दुने 10, म्हणजे x बरोबर आले 10 तास.
म्हणजे 20 मजुरांना तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी रोज 10 तास काम करावं लागणार आहे. 12व्या प्रकारातलं तिसरं गणित असं आहे, 24 माणसे प्रतिदिन 7 तास काम करून एक काम 18 दिवसात संपवतात, तर तेच काम 21 माणसे रोज 8 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील. या गणितात त्यांनी आपल्याला काय दिले, माणसे किंवा मजूर जे काय असेल ते आपल्याला किती दिले, त्यांनी 24 दिलेले आहेत की 24 माणसे प्रतिदिन 7 तास काम करून एक काम 18 दिवसांमध्ये संपवतात, तर तेच काम 21 माणसे म्हणजे 21 माणसे किंवा मजूर 21 माणसे रोज 8 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील. तर आपण काय करतो, फक्त काम सोडून बाकीच्या सगळ्या संख्यांचा समोरासमोरील गुणाकार घेतो आणि कामाचा फक्त तिरकस गुणाकार घेतो. आता आपण हे लिहून कसं घेणार आहे, 24 गुणिले 7 गुणिले 18 बरोबर इथे येणार आहे 21 गुणिले 8 गुणिले x. हे एक का नाही घेतले, ते घेतले तरी चेंज काय होणार नाही व्हॅल्यू मध्ये. आता x सोडून या दोन संख्या इथे गुणाकार राहील 21 आणि 8, त्याबरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आले की एकदा कशात येणार आहे, भागाकारामध्ये. म्हणजे 24 गुणिले 7 गुणिले 18 भागिले 21 गुणिले 8 बरोबर इथं आले x. आणि इथं बाकीचं लागतोय 7 त्रिक 21, त्यात इथं आले 3 सख 18, 8 त्रिक 24 आणि 6 त्रिक 18, म्हणजे x बरोबर 18 दिवस. म्हणजे 21 मजूर किंवा 21 माणसे तेच काम रोज 8 तास केलं तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, पूर्ण 18 दिवस लागतील. काळ व कामातला प्रकार 13व्याचं पहिलं गणित असं आहे, 18 मेज 12 दिवसात तयार करण्यासाठी 6 कामगार लागतात, तर 36 मेज 24 दिवसात तयार करण्यासाठी किती कामगार लागतील. आता आपण काय घेतो, तर मजूर पहिल्यांदा घेतलेले असतात आपल्या गणितामध्ये. मजूर किंवा कामगार म्हणजे तेच एक आलं. त्यानंतर आपण इथं काय घेतलं असेल, तास. पण या गणितामध्ये तास दिलेले का नाही दिलेले. आता इथे या गणितामध्ये त्यांनी दिवस दिलेले आहेत. मजूर दिवस घेतले आणि आपण त्यांचं काय घेतो शेवटी, काम पट किंवा त्यांना मिळालेला मोबदला किंवा त्यांची मजुरी जे काय असेल ते आपण इथं शेवटी घेतलेलं असतं. आता यांनी काय दिलेले, 18 मेज. आता हे जे मेज आहे ना, मेज तयार करण्याचं काम आहे. मेज म्हणजे टेबल, ते तयार करायचं ते काय आलं, काम आलं. मग ते कामाच्या खाली घेतलं आपण. 18 मेज तयार करायचे, किती 12 दिवसांमध्ये तयार करायचे, तर ते 6 कामगार तयार करतात. 6 कामगार 18 मेज 12 दिवसांमध्ये तयार करतात, तर 36 मेज आहेत. आता ते कामाच्या ठिकाणी घेतलं आपण, 36 मेज आहेत, ते 24 दिवसांमध्ये तयार करायचे असतील तर त्यासाठी किती कामगार लागतील हे त्यांनी गणित विचारलेलं आहे. आपण काय घेतो, असं लिहून घेतल्यावरती या संख्यांचा मजूर तास दिवस जे असतील त्यांचा समोरासमोर गुणाकार घेतो व फक्त कामाचा आपण तिरकस गुणाकार घेतो. आता आपण हे लिहून कसं घेणार आहोत, 6 गुणिले 12 गुणिले 36 बरोबर ही वरची पूर्ण लाईन संपली होती, आता खालची लाईन x गुणिले 24 गुणिले वरचे 18. आता फक्त इथलं x सोडून या 24 आणि 18 हे दोघं पण गुणाकारामध्ये आहेत, ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आले की ते कशामध्ये येतील, भागाकारामध्ये येतील. म्हणजे ते खाली आले 24 गुणिले 18 बरोबर x. आता कितीचा भाग लागतोय, 12 एके 12, 12 दुने 24, 18 दुने 36, या दोनला हे दोन गेले म्हणजे x बरोबर किती आलं, 6. म्हणजे इथं सुद्धा आता की 36 मेज 24 दिवसामध्ये तयार करण्यासाठी 6 कामगार लागतील. 13व्या प्रकारातलं दुसरं गणित असं आहे, 10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल. आपण काय घेतो सुरुवातीला, इथं मजूर किंवा जे काय असतील जे काय कामगार मजूर मुलं जे काय दिलेलं असेल तर त्यांनी मुलं दिलेली आहेत, आपण ती लिहून घेतली. त्यांनी मुलं दिलेत, दिवस दिलेले आहेत. या गणितामध्ये तास नाहीये तर आपण दिवस घेतले पुढचं, आणि जे काय असेल ते आपलं काम दिलेलं असेल ते आपण घेतो शेवटी. शेवटी काय घेतो आपण, त्याचा तिरकस गुणाकार घ्यायचा असतो. गणितात काय त्यांनी दिले की 10 मुलं आहेत, 10 मुलांना 20 किलो साखर. आता हे 20 किलो साखर हे दिवस आले का नाही आले, ते आपलं काम आले की 20 किलो साखर खाऊन संपवायची आहे, म्हणजे ते आपलं काम झालं. 20 किलो साखर 30 दिवस पुरते, त्यांना ही 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला, आता मुलगा एकच आहे, एका मुलाला 2 किलो साखर, कामाच्या ठिकाणी आपण ते 2 घेतले, 2 किलो साखर किती दिवस पुरेल, त्यांना तिथे दिवस विचारलेले आहेत. आपण असं लिहिल्यावरती काय करतो, इथल्या समोरील संख्यांचा गुणाकार करतो आणि फक्त काम आपण तिरकस गुणाकारामध्ये घेतो. ते लिहून कसं घेणार आपण, 10 गुणिले 30 गुणिले
10 गुणिले 30 गुणिले पुढचे येणारे खालचे 2 बरोबर 1 गुणिले x गुणिले 20 येणार. आता हे 1 आणि 20 एक काय घेतले नाही घेतले इतके जास्त फरक नाही पडणार आहे. फक्त हे गुणाकारातले 20 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यावरती काय होतील ते भागाकारामध्ये येतील. 10 गुणिले 30 गुणिले 2 भागिले 20 बरोबर इथं आले आपले x. आलेला कितीचा भाग लागतोय? 2 20 या 10 ला 10 गेले राहिले फक्त 30. म्हणजे एका मुलाला ती 2 किलो साखर 30 दिवसच पुरणार आहे. प्रकार 13तलं तिसरं गणित असं आहे. 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? कामगार किंवा मजूर जे काय असेल आपण ते सुरुवातीला घेतो. त्यांचे या गणितामध्ये तास नाहीयेत, दिवस दिलेले आहेत. ते आपण दिवस घेतले, पुढे आपण त्यांचं काम घेतो. शेवटी सगळ्यात शेवटी काय दिले? 16 कामगार आहेत, 16 कामगार किंवा 16 मजूर आहेत. 100 साड्या विणायला, आता साड्या विणणं हे काम झालं, तर ते किती त्यांनी साड्या विणलेल्या तर ते 100 ते आपण कामाच्या ठिकाणी घेतलं आणि 21 दिवस लावतात ते हे काम करायला. पुढे त्यांनी काय दिले तर 200 साड्या, तर ते कामाच्या ठिकाणी येणारे 200 साड्या विणणं हे काम झालं, ते आपण कामाच्या ठिकाणी घेतलं. 200 साड्या 12 दिवसामध्ये विणायला, 12 दिवसामध्ये विणायला किती कामगार लागतील? तर आता असं लिहून घेतलं तर आपण काय करतो, या मजूर दिवस तास यांच्या समोरासमोर गुणाकार घेतो आणि फक्त कामाचा आपण तिरकस गुणाकार घेतो. तर आता आपण हे लिहून कसं घेणार? 16 गुणिले 21 गुणिले 200 बरोबर x गुणिले 12 गुणिले वरचे 100. आता हे 12 आणि 100 इथे गुणाकारात आहेत, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आले की ते भागाकारामध्ये येतील. 16 गुणिले 21 गुणिले 200 भागिले 12 गुणिले 100 बरोबर x. आणि हे 0 0 गेले तर फक्त वरती 2 राहिला. 2 12 इथं आले 8, इथं आले 3, 3 7 21 आणि 8 7 56. x बरोबर आले 56 कामगार. म्हणजे मग 200 साड्या विणण्यासाठी आपल्याला ते 12 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कामगार किंवा मजूर किती लागतील? तर 56 मजूर लागतील.